इथं बघा आपल्याला दाखवलेलं आहे सरसकट कर्जमाफी करा. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की थकबाकी शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ केले नाही तर BJP शिंदे गट अजितदादा पुन्हा सत्तेत येणार नाही. तर खाली बघू शकता तुम्ही, फक्त पीक कर्ज माफ करा, बाकी काहीच करू नका. तर शेतकरी मित्रांनो, आता जी लाडका शेतकरी योजना शासनाने काढली आहे, यामध्ये शेतकऱ्यांचं रिॲक्शन काही कसं आलंय बघा. कमेंटद्वारे शेतकऱ्यांनी रिॲक्शन दिलेलं आहे. तर शासनाने आलतू फालतू योजना राबवण्यापेक्षा सरसकट 2 लाख रुपये कर्ज माफ करा, बाकी काही करावे लागणार नाही, फक्त आणि फक्त कर्जमाफी करा. तसं शेतकऱ्यांचं लाईव्ह आपण जाहीर प्रदर्शन बघत आहात. यामध्ये तुमचं मत काय? आपण हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की शेतकऱ्यांना जे शासन कर्जमाफी किंवा लाडकी बहीण योजना, शिलाई मशीन अशा भरपूर योजना देत आहेत, पण शेतकऱ्यांची मागणी बघा, कर्जमाफी फक्त उद्धवजींनी 3 लाखापर्यंत केली. ही हिंमत फक्त उद्धवजी करू शकतात. आपण शेतकऱ्यांचे ट्विटरद्वारे किंवा याच्याद्वारे आपण ज्या कमेंट आहेत ह्या आपण बघतोय. तर तुमचंही मत तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटमध्ये मांडा, जेणेकरून सरकारला याची जाणीव होईल की शेतकऱ्यांना योजनेची कुठलीही गरज नाही आहे. फक्त शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी द्या, शेतीच्या मालाला हमी भाव द्या, शेतकऱ्यांना हमी भाव हवा आहे. तर आता खाली बघा, अजून सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्याच्या खाली आपण बघू शकतो, योजना देऊ नका. योजना फक्त अधिकारी खात्यात शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत, डायरेक्ट शेतकऱ्याला पैसे द्या. या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत, तर मग शेतकऱ्यांना डायरेक्ट कर्जमाफी द्या, म्हणजे शेतीला मालाला हमी भाव द्या. आता खाली लिहिलंय, कर्जमाफी केली तर BJPला, शिंदे गटाला व अजित पवार गटाला मतदान भेटेल, अन्यथा नाही. आता तुम्ही इथं पाहू शकता, ह्या गटामध्ये यांनी डायरेक्ट ह्या दादांनी कमेंट केली आहे की कर्जमाफी करा, तरच भाजप, शिंदे आणि अजित या तिन्ही गटाला मतदान मिळेल. आता खाली सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी करा. हा शेतकऱ्यांचं लाईव्ह म्हणणं आहे. तुम्ही शेतकऱ्यांना 3,000 देताय, 10,000 देताय, लाडक्या बहिणीला 3,000 आहे, लाडका भाऊ योजना काढल्यात. ह्या योजना शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडणाऱ्या नाही आहेत. आता मी वैयक्तिक स्वतः असं म्हणणं माझं नाही आहे. यामध्ये तुम्ही बघू शकतात की शेतकऱ्यांचं स्वतः म्हणणं असं आहे, सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी, अशा तात्पुरत्या योजना आणू नयेत. हे बघू शकता तुम्ही खाली, ह्या दादांनी कमेंट केलेली खूप छान कमेंट आहे. आता त्याच्या खाली तुम्ही ही कमेंट यांची वाचा. भाऊ, अजून वीज बिल माफीची घोषणा केली, पण या घोषणेमध्ये खूप मोठा घोळ आहे. MSCB मागणी करत आहेत, MSCBला मागणी करत आहेत असं विचारले त्यांनी. आता इथं खाली आपल्याला खाली वाचा, अनुदान नको, फक्त कमीत कमी 2 लाखापर्यंत कर्जमाफी करावी, नाहीतर निवडणुकीवर नक्कीच विपरीत दुष्परिणाम दिसून येतील, याची सत्ताधारी मंडळांनी दखल घ्यावी. आता आपण बघू शकता, आपण हा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांसाठी बनवत आहे की शेतकऱ्यांनी आपली मत मांडणी करावी. शासनाला ह्या गोष्टी लक्षात यायला हव्या. शासनाने ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना लाडका भाऊ, लाडकी बहीण, शिलाई मशीन, शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान, सोयाबीन आणि कापूस यासाठी असे 2-2, 4-4 हजार रुपये देऊन शेतकऱ्यांचं मन भरणार नाही. त्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांना ठोस असा पुरावा द्यावा लागेल की तुमचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. यासाठी तुम्हाला पहिला पुरावा शेतकऱ्यांनी मागितला आहे की आम्हाला कर्जमाफी द्या. दुसरा, आणि आमच्या पिकाला हमी भाव द्या. आता इथून हे सरकारनं जाहीर करायला पाहिजे की या योजनेत न गुंतवता शेतकऱ्यांनी, आपल्या शासनाने सरकारला सरसगट कर्जमाफी. आता इथे दादांनी विचारलं आहे, सरसगट कर्जमाफी करा, तरच शेतकरी तुमच्या पाठीमागे उभा राहील. आता त्याच्या खालीच ह्या दादांनी आपल्याला इथे कमेंट दिली छान.
ही कमेंट तुम्ही पहा, आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला लाडका भाऊ योजना नको, लाडका शेतकरी योजना नको, शेतकऱ्यांच्या भावाला हमी भाव द्या, मालाला हमी भाव द्या म्हणायचं होतं त्यांना, भावाला केले त्यांनी. महिलांच्या सुरक्षेची हमी द्या, असा कायदा बनवा, गुन्हेगार. खूप छान कमेंट केली दादांनी. त्यापेक्षा खाली अजून एक दादांनी आपल्याला कमेंट केली की लाडका शेतकरी करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या. आता ही शासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे, जेणेकरून शासनाने अशा योजना न काढता शेतीला हमी भाव देणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उत्पन्न मिळवण्यासाठी आपली जी काही खतावर याच्यावर GST आहे, ती GST बंद करावी आणि शेतकऱ्यांना कृषी प्रदान करण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणजे दूध उत्पादक अशा भरपूर योजना शेतकऱ्यांपर्यंत सरकारने द्याव्यात. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता, सरसगट खाली या दादांनी कमेंट केली, कशाला जनतेला भीक घालताय, शेतकरी पहिलाच परेशान आहे, हेच कर्ज माफ करा. तर सरकारने ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर शेतकरी मित्रांनो, तुमची सुद्धा म्हणणं कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मांडा. सरकारपर्यंत ते पोहोचायला नक्की पाहिजे, कारण सरकारने शेतकऱ्यांचं आता याच्यामध्ये बघू शकता 99% शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कर्जमाफी करा. कर्जमाफी ही 1 लाखापासून ते 3 लाखापर्यंत करा असं म्हणण्याचं आहे. आणि काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं बी आहे, खाली बघा ह्या दादांनी कमेंट केली आहे, ठिबक सिंचनचे अनुदान दिले जात नाहीत. हा खूप मोठा प्रश्न आहे. जसं शेतकऱ्याला 7 दिवसामध्ये आपण जे महाडीबीटी मधून जे ऑनलाईन करतोय पोखरामधून, तर त्यामध्ये विचारलं जात आहे की 7 दिवसाच्या आत तुमचं पेमेंट RTGS करा. तसंच शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर हा मुद्दा महत्त्वाचा आहे की 7 दिवसाच्या आत कृषी अधिकाऱ्याने, कृषी सहाय्यकाने त्यावरती प्रतिक्रिया दिली पाहिजे, असा एक शासनाने नियम काढायला पाहिजे. यामध्ये तुमचं म्हणणं काय शेतकरी मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आपण 7 दिवसाच्या आत आपले डॉक्युमेंट अपलोड करतोय, तर आपले ज्या कृषी अधिकारी आहेत, कृषी सहाय्यक आहेत, यावरती त्यांची प्रतिक्रिया येत नाहीत. 1-1, 2-2 महिना ते वेटिंग लिस्टला राहतात. तर शासनाने यावरती सुद्धा एक असं नियम काढला पाहिजे की शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी सुद्धा 7 दिवसाच्या आत त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया दिली पाहिजे. कुठला डॉक्युमेंट कमी आहे किंवा सक्सेस आहे, त्याला पुढच्या टेबलवर पाठवला पाहिजे. ही कमेंट खूप महत्त्वाची आहे दादाची. ठिबक सिंचनचे अनुदान दिले जात नाही, म्हणजे महाडीबीटी पोर्टलची कमेंट आहे. शेतकरी मित्रांनो, कमेंट नक्की करा, कारण शेतकऱ्यांचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचायला सोशल मीडिया उपयोगी पडत आहे. खाली येऊया. खाली बघा तुम्ही, कर्ज माफ करा साहेब. आता इथे एक कमेंट आहे, कर्ज माफ केले तरी चालेल. म्हणजे शेतकऱ्यांचं 100% म्हणणं असं आहे की आम्हाला लाडका भाऊ नको, लाडका शेतकरी नको, लाडकी बहीण योजना सुद्धा नको, तुमचं दुष्काळी अनुदानही सुद्धा नको, आमचं कर्ज माफ करा आणि आमच्या मालाला हमी भाव द्या. खूप सारे कमेंट आहेत, कर्जमाफी करा, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या, मालाला हमी भाव द्या. हजारो शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं सुद्धा म्हणणं या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला शेतीसाठी कुठल्याही योजना पुरेशा नाही आहेत, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शेतीमालाला हमी भाव हवा आहे, तोही चांगल्या पद्धतीनं. सोयाबीन, कापूस, हरभरा, ज्वारी, गहू, बाजरी यासाठी हमी भाव हवा आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा हमी भाव हवा आहे, कारण शेतीत कष्ट करावं लागतात. तिसरा मुद्दा, लाईट शेतकऱ्यांनाही तुम्ही 12 तास द्या दिवसाला, रात्रीला लाईट नको शेतातली, कारण रात्री सर्व कामगारांनी दिवसा कामं करायचे आणि शेतकऱ्यांनी नाईटला कामं करायची. हा निर्णय तुम्ही बदला. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला शासनापर्यंत असंच दमदार सोशल मीडियामधून माहिती पोहोचायची असेल तर कमेंट नक्की करा. तुमचं म्हणणं काय की तुम्हाला लाडका भाऊ योजना हवी आहे, लाडकी बहीण योजना हवी आहे, शिलाई मशीन हवी आहे, किंवा शेतकऱ्यांसाठी ज्या सरकार योजना काढतंय नमो शेतकरी योजना हवी आहे, की तुम्हाला कर्जमाफी हवी, अन्यथा तुम्हाला मालाला हमी भाव हवा आहे, याची संपूर्ण माहिती तुम्ही कमेंटद्वारे आपल्याला कळवा आणि ती शासनापर्यंत सोशल मीडियाद्वारेही पोहोचू शकते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा,
जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून शासनापर्यंत योजना शेतकऱ्यांना योजण्याची काही गरज नाही. फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव शेतकऱ्यांना पाहिजे. बाकी शेतकऱ्यांना कुठलीही योजनेची गरज नाहीये.